हॅलो एव्हरीवन. तर आज मी सोलो ट्रॅव्हल करते. लिटरली 10-12 वर्षानंतर मी आज माझ्या गावी जाणार आहे. इफ यू नो, आय एम फ्रॉम सातारा. तर मी आता निघाली आहे पुण्यावरून. आता पुण्यावरून मी केली आहे ब्लाबला कॅब. कॅबवाला येतोय, मी वाट बघते. तोपर्यंत थोडासा नाश्ता करून घेतला, बिकॉज परत नंतर गाडीमध्ये बसल्यावरती प्रॉब्लेम व्हायला नको. तर थोडासा चहा आणि टोस्ट मिळाले मला सकाळ सकाळी. केलेलं आहे. आता बघू कधी येतो कॅबवाला. अ स्मॉल ट्रॅव्हल हॅक. जर तुम्हाला पण मोशन सिकनेस असेल तर तुम्ही मे बी एखादा कच्चा मँगो बाईट किंवा हे पल्सवालं चॉकलेट कॅरी करू शकता. सो दिस इज खराडी मुंडवा चौक. हाश. तर मी आता फायनली उतरली आहे. घरच्यांनी आल्या आल्या काम सांगितलं होतं गॅस एजन्सीमध्ये जायला. तिथे जाऊन आली आहे. विचारपूस केली सगळी. कनेक्शन कॅन्सल करायचं असेल तर काय काय रिक्वायरमेंट आहे ते. आता माहित नाही. इथून दिसतंय एक जवळ 800 मीटर वरती एसटी स्टँड. तिथे जाते बघते. खूप वर्षानंतर आली आहे. आता फॅमिलियर तर नाहीये मी इथे. लेट्स सी आता एसटी मिळते की जीप वगैरे मिळते, तसं पकडून जाईन. ओ माय गॉड गाईस, मी उतरली आता इथे तळमवालेमध्ये. खूप जास्त ऊन लागतंय. मी डिहायड्रेटेड फील होते. आवाज तर येतोय इथे मला उसाच्या रसाचा. लेट मी चेक. द फनी पार्ट इज की ह्या त्यांनी साऊंड लावलेला आहे, तर ऍक्च्युली कुठे ती मशीन नाही वाजत आहे. आपली एक जनरली ह्युमन टेंडन्सी आहे की आपण असा आवाज ऐकला की हा कुठेतरी उसाचा रस मिळतोय. तर त्यांनी बेटर की तो साऊंडच लावलाय, जेणेकरून लोकांना समजायला. सो येस, इंडिया इज क्रिएटिव्ह. आय एम होम गाईस. मस्त खाऊन पिऊन आराम करून झालेला आहे. आता मी आणि माझा भाऊ आम्ही जातोय आमच्या फार्म हाऊसकडे. तर आम्ही तुम्हाला पण दाखवतो हाऊ आवर फार्म हाऊस लुक्स लाईक. ओ ती बाई बघत होती. सगळे बोलत असतील काय काय घेऊन चालले, बट लेट्स सी. हा आमचा रस्ता फार्म हाऊसला जायचा. काय म्हणताय? हो. इथून जायचं की पुढून जायचं? सगळीकडे शेणच शेण आहे. हो, मंदिर पण नवीन बनवलंय. काय मंदिर ते हे आमच्या गावचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर. तिथं कुठे जातो? मी परत येईन हे बनवायला. हो, लहानपणी तर आपण, तुला आठवतं तरी कसं आहे आपण इकडे यायचं ते का?
आमचे शेता पायाकडे बघत चाल. ओ माय गॉड, खूप दिवसांपासून बंद आहे. हो हो हो. बटन दिलंय तरी हे ठेवायचे. कुठे? स्विच केलंस. हां, आधी इकडे सगळे आम्ही आमचे गाई म्हशी बैल वगैरे बांधत होतो, पण आता सगळे मुंबईला असतात, त्याच्यामुळे हे पूर्ण असं जंगल टाईप बनलेलं आहे. तर आम्ही आमच्या या जुन्या घरातनं घेऊन चाललोय सामान खाली. गाईस, फार्म हाऊस बघायला जायचं बोलून बोलून आमच्या मम्मीने आमच्या हातामध्ये 2 मोठ्या मोठ्या गोण्या दिल्या. एक राऊंड करून आता आम्ही परत चाललो दुसरं सामान आणायला. फार्म हाऊस आना महंगा पडेगा गाईस. गाईस, दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर टेरेस. कधी पण मागे नाही खेचायचा. माहित आहे मला तर. पूर्ण छातीमध्ये धूळ भर. छोट्या पोराला बी माहित आहे. ऑलवेज